जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या अस्तित्वाचा पहिला क्षण नेमका कसा झाला असेल? ना त्यावेळेस तुमच्याकडे सोल होती, ना बॉडी होती, ना तुमचं काही फीचर्स होते. त्यावेळेस काय घडलं असेल? फक्त एक छोटासा स्पार्क. मी बोलतोय जेव्हा एक स्पर्म एका ओव्हमला जाऊन अटॅच होतो, त्यावेळेस एक छोटासा स्पार्क झाला असेल, एक स्पर्श झाला असेल आणि त्या स्पर्शामध्ये मग डिसाईड झाला असेल की एक पुढचं जीवन कसं असणार, तुमचे फीचर्स काय असतील, तुमचा कलर कोणता असेल, तुमचा जेंडर कोणता असेल, या सर्व गोष्टी त्यावेळेस डिसाईड झालेल्या असतात. पण हा स्पार्क होण्याच्या पूर्वी लाखो स्पर्मची रेस लागलेली असते अक्षरशः त्या एक छोट्याशा ओव्हमपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि त्याच रेसमध्ये काही स्पर्म्स कुठेतरी अडकतात, काही मृत होतात आणि काही रस्ता भटकलेले असतात. फक्त एक स्पर्म, एक शेवटचा योद्धा जाऊन त्या ओव्हमला अटॅच होतो आणि जीवनाची सुरुवात होते. तर जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नर्सिंग मास्टर 360 या चॅनलमध्ये. आणि आज आपण फर्टिलायझेशन हा जो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे गायनेकॉलॉजी मधला, तो आपण आज इथं पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण फर्टिलायझेशनची व्याख्या समजून घेऊ, कारण ही व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये 2 मार्काला विचारली जाते. तर बघा व्याख्या काय सांगितलेली आहे. इट इज अ प्रोसेस इन विच अ हॅप्लॉइड स्पर्म फ्युजेस विथ अ हॅप्लॉइड ओव्हम टू फॉर्म अ डिप्लॉइड सेल कॉल्ड एज झायगोट. व्याख्या अतिशय सिंपल आहे. काय सांगितलंय की एक हॅप्लॉइड सेल आहे स्पर्म नावाची. ठीक आहे. आता हॅप्लॉइड कशाला म्हणतात? अशी सेल ज्या सेलमध्ये किती क्रोमोझोम्स असणार? ज्या सेलमध्ये 23 क्रोमोझोम्स असतात त्याला आपण काय म्हणतो? हॅप्लॉइड. तर एक स्पर्म आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह कडून येणारा महत्वाचा सेल, आणि दुसरी आहे हॅप्लॉइड सेल ओव्हम. ठीक आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधून येणारा. आणि हे दोघं जेव्हा फ्यूज होतात म्हणजे एकत्रित येतात, त्यावेळेस जी सेल तयार होते त्या सेलला आपण काय म्हणतो? झायगोट. आणि ही झायगोट कशी सेल आहे? ही झायगोट आहे डिप्लॉइड सेल. ठीक आहे. आता हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड आपण पुढे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. इथपर्यंत व्याख्या लक्षात आली. आता ही जी पूर्ण जी प्रोसेस आहे फर्टिलायझेशनची, ती कुठं होते? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या फॅलोपियन ट्यूब मधला जो पार्ट आहे अम्प्युला. ठीक आहे. फॅलोपियन ट्यूब आपण याच्या अगोदर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जेव्हा डिटेलमध्ये बघितला तिथं बघितलाय. ठीक आहे. त्यावेळेस त्या अम्प्युला या भागामध्ये ही पूर्ण फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार. आपण बघूया डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड मधला फरक नेमका. ठीक आहे. तर डिप्लॉइड कशाला म्हणायचं? 2 कॉपीज ऑफ क्रोमोझोम्स, म्हणजे अशी सेल ज्यामध्ये क्रोमोझोम्सच्या किती कॉपीज आहेत? 2 आहेत. त्या कशा? एक क्रोमोझोम आलेला असेल मदर कडून आणि एक आलेला असेल फादर कडून. ठीक आहे. कंबाईनली त्यांच्या 2 कॉपीज होतील, त्याला आपण काय म्हणणार? डिप्लॉइड. आणि त्याला दर्शवताना लिहिणार 2n, म्हणजे काय? त्याच्यामध्ये 2 क्रोमोझोम्स आहेत. डिप्लॉइड म्हणजे डाय, म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? 2. आता ही कोणत्या प्रकारच्या सेल्स असतात ज्या ठिकाणी डिप्लॉइड प्रकारचे क्रोमोझोम्स असतात? तर बघा, बॉडी सेल्स जेवढे आहेत, ज्याला आपण सोमॅटिक सेल्स म्हणतो, म्हणजे आपल्या शरीराचे जे वेगवेगळे अवयव आहेत, स्किन, लिव्हर, किडनी, हे सगळे जे महत्वाचे पार्ट्स आहेत ते सगळे कसे आहेत? सोमॅटिक सेल्स पासून तयार झालेले. आणि या सेलचं जे डिव्हिजन आहे ते कोणत्या पद्धतीने होतं? मायटॉसिस पद्धतीने यांचं काय होत राहतं? सेल डिव्हिजन. आता याच्या उलट आहे हॅप्लॉइड. आता हॅप्लॉइड म्हणजे काय? 1 कॉपी ऑफ क्रोमोझोम, म्हणजे अशी सेल ज्याच्यामध्ये एकच कॉपी आहे क्रोमोझोमची. ठीक आहे. इथे बघा सिंगल क्रोमोझोम्स दिसतात. हॅप्लॉइड म्हणजे हाफ, म्हणजे या 2 मधला फक्त एक. आणि ह्या ठिकाणी हे जे हॅप्लॉइड सेल्स आहेत ते कुठं असतात? जनरली गॅमेट्स मध्ये, फक्त ओनली गॅमेट्स मध्ये अशा प्रकारचे हॅप्लॉइड सेल असतात. स्पर्म, मेल मध्ये स्पर्म आणि फिमेल मध्ये ओव्हम. याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स असतील ते कसे असतील? फक्त सिंगल, म्हणजेच काय? किती? 23. आणि इथे किती असतील? 46. हे लक्षात आलं. आणि या ठिकाणी जे सेल डिव्हिजन होणार ते कोणत्या पद्धतीने होईल? मिओसिस पद्धतीनं सेल डिव्हिजन होतं. कुठं? गॅमेट्सचं, आणि फक्त याच सेलमध्ये. तर मित्रांनो, आता आपण एकदम ऍक्च्युअल प्रोसेस बघून घेऊ नेमकं काय घडतं. तर बघा, इथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जो वजायनाचा पार्ट आहे, या ठिकाणी मिलियन्स ऑफ स्पर्म्स काय होतात? इजॅक्युलेट केले जातात. ठीक आहे. सेक्शुअल इंटरकोर्स दरम्यान. आणि हे ट्रॅव्हल करत करत वजायनामधून युट्रस मध्ये येतात आणि इथून परत अम्प्युला या भागामध्ये जातात. ठीक आहे. आता ही प्रोसेस एवढी सिंपल नाहीये. आधी आपण समजून घेऊ सीमन काय असतो. आता सीमन म्हणजे काय? मेल इजॅक्युलेटरी फ्लुइड ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. इथं फक्त स्पर्म नाहीये,
तर सीमनचा एक पार्ट आहे स्पर्म. ठीक आहे, तर सीमन म्हणजे काय असेल, मेल इजॅक्युलेटरी फ्लुइड ज्याला म्हणतो आपण, तो जनरली 2 ते 5 ml एवढा असतो. आणि याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे घटक आहेत. त्याच्यात पहिला महत्वाचा घटक आहे स्पर्म. तर स्पर्मची संख्या याच्यात किती असणार, 200 to 500 मिलियन स्पर्म्स ऍट अ टाइम प्रेझेंट असतात या सीमेन मध्ये, जो आहे 2 to 5 ml. त्यानंतर दुसरा महत्वाचा कंटेंट असतो याच्यामध्ये वॉटर असतो. पाणी कशासाठी, एक मीडियम त्यांना ट्रॅव्हल करता यावं याच्यासाठी. त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आणि सिट्रेट नावाचा कंटेंट असतो या सीमेन मध्ये. कोणासाठी, तर हे फ्रुक्टोज आणि सिट्रेट हे स्पर्म्सला काय प्रोव्हाइड करतात, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत राहतात. त्यानंतर अजून याच्यामध्ये घटक असतो फायब्रिनोजीन नावाचा. तो काय करतो, या स्पर्मला जेव्हा हे वजानामध्ये असतात तिथून ट्रॅव्हल करतात, त्यांना क्लॉटिंग आणि अटॅचमेंटसाठी हेल्प करतो. ठीक आहे, कारण तो वजानामधून परत बाहेर येऊ नये याच्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर प्रोस्टाग्लॅन्डिन असतात जे मदत करतात युट्रसला कॉन्ट्रॅक्शनसाठी. अजून एक महत्वाचा घटक असतो ऑक्सिटॉसिन. हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह मध्येच सिस्टीम मध्येच तयार होतो ऑक्सिटॉसिन. तर हा दोन्ही मिळून हे काय करतात की या मायोमेट्रियमचा जो पार्ट आहे युट्रसच्या, त्याला कॉन्ट्रॅक्शन्स निर्माण करण्यासाठी हेल्प करतात. त्याच्यामुळे काय होणार की हे जे स्पर्म्स आहेत ते बारीक इथे एक पोकळी तयार होते आणि ते वर ट्रॅव्हल करण्यासाठी त्यांना काय होते. आता पुढची प्रोसेस समजण्याच्या पूर्वी आपण थोडंसं स्पर्म बद्दल थोडंसं जाणून घेऊ. बघा, आता जनरली आपल्याला माहिती आहे स्पर्मचे 3 पार्ट असतात. इथे एक हेड असतो, एक मिड रिजन असतो आणि एक टेलचा पार्ट असतो. तो जो हेड रिजन आहे त्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं की ही बाहेरची जी मेम्ब्रेन दिसते त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये एक अॅक्रोझोम नावाचा एक कंटेंट असतो. ठीक आहे, तो हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणून काम करतो. त्याचा पुढे यूज आहे, जो जेव्हा स्पर्म हा अटॅच होईल ओवम सोबत, तेव्हा त्या ओवमच्या बाहेर आउटर मोस्ट लेअरला तो त्याला कट करण्यासाठी किंवा त्याच्यात आतमध्ये प्रवेश करण्यासाठी त्या ठिकाणी हा अॅक्रोझोम किंवा हायड्रोलायटिक जो एन्झाईम आहे तो हेल्प करतो. त्यानंतर खाली आहे न्यूक्लियस आणि या ठिकाणी जो मिड पार्ट आहे त्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया असतात जे या स्पर्मला काय देत राहतात, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत राहतात. आणि हा खालचा जो पार्ट आहे फ्लॅजेला किंवा टेल ज्याला म्हणतो आपण, ही मोटाईल असते. म्हणजे या टेलमुळेच हा जो स्पर्म आहे तो याच्यामध्ये काय करू शकतो, वजनामधून इथं वर ट्रॅव्हल करू शकतो. तर हे महत्वाचे पार्ट लक्षात घ्या. आता आपण ओवमचं स्ट्रक्चर समजून घेऊ. ओवम मध्ये बघा, एक न्यूक्लियस असेल सेंटरला, त्यानंतर बाहेरची जी लेअर असेल प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्याला म्हणतो आपण. या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर एक महत्वाची लेअर असते जिला म्हणतो आपण झोना पॅलोसिडा. ठीक आहे, आणि ही झोना पॅलोसिडा जी लेअर आहे ती बनलेली असते ग्लायकोप्रोटीन पासून. आता या झोना पॅलोसिडावर विशेष प्रकारचे काही प्रोटीन्स असतात. ठीक आहे, इथे तुम्हाला दिसत असतील. तर ते प्रोटीन्स असतात साइट ऑफ अटॅचमेंट फॉर स्पर्म. म्हणजे स्पर्म जेव्हा येईल अटॅचमेंट होण्यासाठी तर तो या साइटवरच त्याला काय करावं लागेल, अटॅच व्हावं लागेल. म्हणजे हे साइट्स तो डिटेक्ट करणार आणि ते त्या ठिकाणी तो अटॅच होण्याचा प्रयत्न करणार. आता बघा, या लेअरच्याही बाहेर इथं काय असणार, एक क्युमुलस मॅट्रिक्स नावाची एक लेअर असते. कोणाच्या बाहेर, झोना पॅलोसिडाच्याही थोडस बाहेर आउटर मोस्ट लेअर जी असणार ती क्युमुलस मॅट्रिक्स. आता ही क्युमुलस मॅट्रिक्स कशापासून बनलेली असते, या ठिकाणी ते बघा फॉलिकल सेल्स असतात. काही हे जे बॉक्स टाईप बनलेले दिसतात ते फॉलिकल सेल्स आहेत. आणि या फॉलिकल सेल्स मध्ये यांना बाइंड करून ठेवण्यासाठी ह्यालुरॉनिक ऍसिड नावाचा कंटेंट असतो. तर हे दोन्ही एकत्रित येऊन एक जेली टाईप इथं बाहेरची लेअर बनवलेली असते. तर स्पर्मला बघा या वेगवेगळ्या लेयर्सला भेदून त्याला काय करावं लागेल, अटॅच व्हावं लागेल. आता आपण एक महत्वाची प्रोसेस समजून घेऊ. जेव्हा स्पर्म ओवमच्या जवळ आलेला असतो, डायरेक्टली आता हा ह्याला अटॅच होत नाही. या ठिकाणी अजून एक मध्ये एक प्रोसेस होते, म्हणजे स्पर्म स्वतःला अटॅचमेंटसाठी रेडी करतो. ठीक आहे, रेडी करतो म्हणजे काय करतो, या ठिकाणी एक कॅपॅसिटेशन नावाची प्रोसेस होते स्पर्म मध्ये. ठीक आहे, काय असते ती प्रोसेस बघा. स्पर्मची जी आउटरमोस्ट ही जी लेअर आहे, ठीक आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्या मेम्ब्रेनच्या बाहेर एक प्रोटेक्टिव्ह प्रोटीनची लेअर असते स्पर्मला प्रोटेक्शन देण्यासाठी. कारण तो वजायनामधून युट्रस पर्यंत, मग तिथून फॅलोपियन ट्यूब मध्ये त्याला ट्रॅव्हल होत यायचं आहे. तर मध्येच त्याला काही नुकसान होऊ नये, कारण त्याचा जो महत्वाचा पार्ट आहे न्यूक्लियस तो सेफ राहावा याच्यासाठी त्याच्या बाहेर एक प्रोटेक्टिव्ह प्रोटीनची लेअर असते. आता कॅपॅसिटेशन मध्ये तीच लेअर नेमकी आता काय होते, ब्रेक होते. ठीक आहे, म्हणजे रिमूव्ह केली जाते. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कॅपॅसिटेशन. आता ही पूर्ण लेअर बाहेरची रिमूव्ह झाल्यानंतर हा जो आहे स्पर्म तो अजून जास्त मोटाईल होतो, म्हणजे त्याची मोटिलिटी
वाढते, म्हणजे स्पीड येते त्याला ट्रॅव्हल करण्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट जी रिॲक्शन असणार ती असणार अॅक्रोझोमल रिॲक्शन. ठीक आहे, ती आपण पुढे बघू. आता बघा, एक महत्वाचा पाठ लक्षात घ्या. कॅपॅसिटेशन झाल्याशिवाय हा स्पर्म फर्टिलायझेशन करू शकत नाही. तर कॅपॅसिटेशन ही सर्वात महत्वाची प्रोसेस आहे. या प्रोसेस शिवाय हा स्पर्म डायरेक्टली ह्या ओमला अटॅच होऊ शकत नाही किंवा त्या ठिकाणी फर्टिलायझेशनही घडून येत नाही. आता कॅपॅसिटेशन नंतर एक महत्वाची प्रोसेस होते अॅक्रोझोम रिॲक्शन. तर इथं काय बघितलं आपण की अॅक्रोझोम नावाचा इथं कंटेंट आहे, हायड्रोलायटिक एन्झाईम ज्याला म्हणतो आपण. तर बघा, अॅक्रोझोम मध्ये काय असणार, जनरली स्पर्मच्या हेडवर एक एन्झाईम फील्ड कॅप असते. ठीक आहे, या हेडमध्ये एक एन्झाईम फील्ड इथे कॅप दिसते. तर काय होणार, जसं जसं हा स्पर्म या लेयरच्या बाहेर येईल, ठीक आहे, ही जी क्युमुलस मॅट्रिक्स आहे त्याच्या बाहेर आल्यानंतर काय होणार, स्पर्म झोना पॅलिसिडाच्या बाहेर आल्यानंतर इथं बाइंड होईल. त्यानंतर अॅक्रोझोम एन्झाईम जो आहे हा त्याच्यामधला, ठीक आहे, तो काय होतो, रिलीज होतो. कुठं, या क्युमुलस मॅट्रिक्सवर. तो रिलीज झाल्यानंतर हा एन्झाईम डिझॉल्व्ह करतो या लेयरला. ठीक आहे, डिझॉल्व्ह केल्यानंतर म्हणजे जिथं काय जे ग्लायको प्रोटीन्स आहेत या लेअरमध्ये ते हळूहळू काय होतात, डिझॉल्व्ह होतात. आणि जर त्या डिझॉल्व्ह झाल्यानंतर स्पर्म काय करतो, अजून आतमध्ये प्रवेश करतो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी हे जे अटॅचमेंट पॉइंट होते, जे प्रोटीन पासून बनलेले आहेत, ठीक आहे, तर हे जे अटॅचमेंट पॉइंट आहेत ते ZP3 नावाच्या प्रोटीननं बनलेले आहेत. एक लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणत्या प्रोटीननं, ZP3 नावाचं, झोना पॅलिसिडा 3. तर हे जे अटॅचमेंट पॉइंट आहे या पॉइंटवर येऊन हा स्पर्म काय होतो, स्लोली अटॅच होतो. आणि ह्या ठिकाणी हे जे पूर्ण लेअर डिझॉल्व्ह करण्यामागे या ठिकाणी जे एन्झाईम्स वापरले जातात त्याच्यापैकी एक आहे ह्यालुरोनाइडेज एन्झाईम आणि दुसरा आहे अॅक्रोसिन एन्झाईम. ठीक आहे, दोन एन्झाईम्सची रिॲक्शन कशावर होणार, डायरेक्टली या लेअरवर, आणि हे लेअरला भेदून आतमध्ये तो प्रवेश करणार. आता फर्टिलायझेशन मधली सर्वात महत्वाची जी प्रोसेस आहे ती आहे कॉर्टिकल रिॲक्शन. कारण एकच स्पर्म याला अटॅच झाला पाहिजे. एकापेक्षा जास्त स्पर्म जर या ओव्हम मध्ये एंटर झाले तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, या ठिकाणी ॲबनॉर्मल एम्ब्रियो तयार होऊ शकतो. तर यालाच काय म्हणतो आपण, पॉलिस्पर्मी. आणि ही कंडिशन आपल्याला स्टॉप करण्यासाठी महत्वाची प्रोसेस कोणती आहे, कॉर्टिकल रिॲक्शन. आता प्रोसेस काय बघा, स्पर्म जेव्हा याच्यामध्ये झोना पॅलिसिडा भेदून आतमध्ये जेव्हा प्रवेश करतो त्यावेळेस स्पर्मचा फक्त न्यूक्लियसचा भाग काय होणार, आतमध्ये एंटर करणार. ठीक आहे, स्पर्मचा न्यूक्लियस, आणि बाकीच्या स्पर्मचा हा जो पार्ट आहे मायटोकॉन्ड्रिया आणि टेल ही बाहेरच गळून पडते. त्यानंतर जसा हा न्यूक्लियस आतमध्ये एंटर झाला, इथं आता काय होणार, ही जी लेअर आहे आतमधली प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमधला जो पार्ट आहे ओव्हम मधला, त्या ठिकाणी कॅल्शियम आयन इन्क्रीज होणार. त्यानंतर तिथं कॉर्टिकल ग्रॅन्युल्सची संख्या वाढते. याच्यामध्ये काय तयार होणार, कॉर्टिकल ग्रॅन्युल्स. कशासाठी, दुसरे स्पर्म्स याच्यामध्ये एंटर होऊ नये याच्यासाठी. झोना पॅलिसिडा कशी झालेली असते, आता हळूहळू हार्ड होते आणि त्यामुळे बाकीचे स्पर्म याच्यामध्ये एंट्री करू शकत नाही. हे लक्षात आलं. आणि एकदम फायनल जी स्टेज आहे ती आहे फ्युजन. याच्यामध्ये बघा, ओव्हमचा न्यूक्लियस आणि स्पर्मचा न्यूक्लियस एकत्रित येतात, ज्याला आता आपण काय म्हणणार, प्रो न्यूक्लियाय. हे जवळ येतात, त्यांच्या ज्या आउटर मोस्ट बॉर्डर आहेत त्या डिझॉल्व्ह होतात आणि आतमधले जे क्रोमोझोम्स आहेत ते अलाइन होतात आणि नंतर मिक्स होत राहतात. आणि या ठिकाणी जी प्रोसेस होते ती होते मायटॉसिस नावाची. ही हळूहळू स्टार्ट होते आणि त्यानंतर हे दोन्ही मिळून, म्हणजे मेल स्पर्मचे 23 क्रोमोझोम्स आणि फिमेलचे 23, असे टोटल मिळून किती झाले, 46. आणि इथं जी कंडिशन आता तयार होणार, ती जी सेल जी तयार होणार ती असणार झायगोट. आणि तीच सेल आता कोणती सेल असणार, पहिली सेल जीवनाची, जी आता पुढची प्रोसेस आहे पूर्ण लाईफ मध्ये, आता पूर्ण जो डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे त्याच्यातली जी फर्स्ट सेल असेल ती कोणती असेल, झायगोट. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण फर्टिलायझेशनचा टॉपिक इन डिटेल बघितलेला आहे. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर मित्रांनो, परत एकदा भेटू अशाच एका नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.
जय हिंद. அரங்கம் அது ரட்டுமே. They call me master, but I